शशिकला, हा बोला ना. मला आज खरोखर खूप आनंद आहे बरं का. पण मला पण खूप आनंद होते. अगं पण ते उठलं का नाही करते अजून? उठवले मी त्याला, आवरतोय तो त्याचं. पोरगी बघायला जायचे नगरला. हो सांगितले मी त्याला व्यवस्थित तयार हो म्हटले. हा तर काय करतोय काय माहित, कालपासून सांगितले मी त्याला की व्यवस्थित तयार होऊन ये म्हणून. अच्छा. पण आणि रात्री किती वाजता आलाय मलाच माहिती नाही. आता त्याला सकाळी आवाज दिलाय, तुला माहित नाही? माहिती नाही. अगं मला पण माहित नाही. आला. पाणी जरा कमीच तापलं होतं बरं का आज. बघितलं का याचा अवतार? तुला सांगितलं ना ती बोकडासारखी दाढी ठेवू नको म्हणून. अरे शहरात जायचंय तुला पोरीला पाहिला. अरे ती हा? किती केस बोकडावाने टाकलेला आहे. दिसतोय बरं तू. हा बाबा मी बोकडावानी आहे. तुम्ही ए आला का माझ्याकडे लगेच? मग आई दाढी म्हणजे शान असती. आता पुरी परस रुबाब नको पाडायला का माझा? अरे बाबा, तुझ्या बापाची दाढी जरी बोकडासारखी असली तर मी सहन केली. पण आता तुला शहरात जायचंय पुरीला पाहिला. तिथल्या पुरी कशा असतात माहितीये ना तुला? हा? आणि हे तुझी उन्हाळगिरी आहे ना, जरा बंद कर. त्यांच्या जवळ जरा सभ्य, जरा शांत असा वाग. हा, चांगली पोरगी हातातून जाईल. ऐक अक्षय, मी काय सांगतोय. हम्म. पहिल्यांदा तू चाललाय शहरात. ऐक. हम्म. ऐकतो ना, बोला ना तुम्ही. हा हा. तर तिथं गेल्याच नंतर पाहुण्यात काय उन्हाळवाने बोलू नको. तुम्हीच सांगा त्याला काय? समजून मग आता. आता मग गप्प बसू का? मग अरे. पोरगी मला बघायची ना. अरे हो, जरा शांतीने घे ना तू. अरे बघायची तुला, पण सुरुवातीला चाललेला आहे. तू जर एखादा शब्द उन्हाळवाने बोलला तर पाहुणे म्हणते कसा पोरगा आहे? बरं मी काय म्हणतो, पण ती शहरातली पोरगी मला पसंत करीन का? पण अरे 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 माझा मुलगा आहे तू, माझा. माहिती का? अरे तिच्या बापाला त्या कंपनीसाठी आपल्याला जागा द्यायची. माहिती का? 150 एकर आपल्याकडे जमीन आहे. त्यातून 20 गुंठे दिल्याने काय फरक पडतो? अरे त्याची पोरगी आपल्या घरात तर येईल. म्हणूनच म्हटलंय त्यांच्या समोर जरा व्यवस्थित राहा. जरा आणि- तुकारवाणी वागू नकोस. अरे ऐक ना, नाही नाही. ऐक ना, मी काय सांगतोय. उद्या ती 20 गुंठे तर आपलीच होणार. उद्या ती कंपनी पण आपलीच होणार. ही बोलती एक आहे. मग अरे दिमाग दिमाग सोपं नको समजू तुम्हाला. तुम्ही आहे म्हणून मला काही टेन्शन नाही. आणि बघू मग तिथे गेल्यावर काय होती ती. जाताना जरा दाढी कर बाबा. नको नाही, राहू दे. तू बरं, राहू दे. बाईच्या मागे लागली. जसा बाप तसं पोरग. मग मग 20 गुंठे द्यायचे त्यांना. मग नाही माझ्या कलरवर गेला, पण तुझ्या तर कलरवर आहे ना. बरबाद झाला. मग बरं आता जायचं कसं मग? अरे एक काम कर, जायचं कसं? मोठी गाडी घेऊन जा आपली. मोठी गाडी घेऊन. मग हा सगळं बाबा. रुबाब पडला पाहिजे ना. आम्ही माझ्या मित्राला फोन लावतो, त्याला घेऊन जाऊ. जा घेऊन त्याला. मित्र पण चांगलाच नाही बरं का. आई सगळे मित्र माझे चांगलेच आहेत. माहिती तर चांगलं. आणि ऐक, मित्राला नी हं. पण तिथं काय बोलायचं नाही आलतो फालतू. मी सांगतोय तुला, तेवढं कर फक्त. ध्यानात ठेव. पण मी काय म्हणतो, बाबा शांत बसू तुम्ही. आपण काही कमी आहे का? आपण बी गुंठा मंत्री आहेत. 20 गुंठे तिला द्यायचे आहेत ना, 20 गुंठे आपण विकू. हा विकू? आणि मग पैसाच पैसा. हा बोलतोय. अगं 150 एकर जमीन आहे. 20 गुंठे गेले नाही काय आपल्याला काय कमी पडणार आहे का? निघू का मग? निघतो. जमान जा, व्यवस्थित जा. आणि जाताना त्याला पण घेऊन जा, जोडीदाराला तुया. हो त्याला घेऊन जातो मी. हो. आणि पोरगी आणलीच समजायची घरी. तुम्ही बाकीच करून ठेवलं पक्क. सगळं तू टेन्शन नको घेऊ. मग मी बिंदात जाऊ ना. बिंदास जा. जातो. कसं दिसते मग आज? लय नको पिळ्या मारू, नाही तर त्यात तुटून जात्या. आता शिकता लवकी निघली. बरोबर जातो मी. गाडी जा. कुठे ठेवली? ती तिथं लटकवलेली, तिथून घेऊन जा. आनंदात लक्षात नाही ना माझ्या. आणि सावकाश जा जरा. हा. आणि लवकर ये. हे शशिकला, तू पाहिलं का त्याच्या चेहऱ्यावर किती खुशी? हा? लयच आनंदात आहे. अगं तेच नाही, तुला पण सुनबाई येणार आहे आता. मी पण आनंदातच आहे. तुलाच फक्त काय, मला यांनी पण सगळं सुनबाई व्यवस्थित येणार केलं आहे. पाहिजे. पण पोराच्या चेहऱ्यावर लय हसू, ते बघून असं मन एकदम प्रसन्न झाले. बरं बघा. एक काम कर. लय दिवसाची इच्छा होती हो त्याच्या लग्नाची. हा बरं ती मी काय इच्छा म्हणतो, पूर्ण ऐक होणार आता, आता. ह्या गोष्टीवरून माझं गोड तोंड कर की तोंड. आता चहा बनवून आणते. येण्याचे सगळ्या दिवसाचं वाटोळ करून ठेवलं म्हातारीने. सगळे काही डंगरे डोंगरे बसत आणि सगळ्या गायची वर थुकून थुकून राडा करून. पोरगे बघायला जायचं मला. गाडी कशी टाकाटाक पाहिजे, मी जसा टाकाटाकी तसा. काय करावं या बाबांना ना तेच कळत नाही. आता जायचं तर 2 बिन ठेवायची ना. चल. कुडा तू गुंडे बिंडे लावून यायचं, लवकर आवरून यायचं ना. अरे चल पटक्यान, लय गडबड झाली.
गुंड्या सुद्धा लावल्या नाही मी आता पळत पळत गुंड्या लावित आलोय. काय पळत पळत गुंड्याला मला कुठं जायचं माहिती ना तुला. होय शहरातली पोरगी ती आ काय जीन्स पॅन्ट ती ना काय दिसत असन भारी. अरे हे शहरातली पोरगी म्हणून तर बघायला चाललो ना, पण मला एवढं कळलं नाही ही शहरातली पोरगी माझ्या संग लग्न करायला तयारच कस काय झाली. अरे झाली ती महत्वाचं आहे ना. काय काय मजा आहे तुझी लग्न झाल्यावर. मला तर वाटतं ना माझ्या म्हाताऱ्यानं काहीतरी जादू टोना केलेला आहे. अरे करी नका जाई ना पण चांगलं झालं ना. तशी तुला कोणी पोरगी दिली असती सांगू. म्हणजे कोणी दिली असती म्हणजे देणार ना. माझ्याकडे काय कमी आहे का? गाडी घोडान बांगला काय आपल्याकडे सगळे ना. ते आहे. बरं चल ना पटकन. आणि ऐक जातो असं जसं आता इथं उतळ्यान करतो ना तिथं तसं काही करू नको. एक तर तू कधी बघितल्या नाही शहरातल्या पोरी. मी तुला नेतोय दाखवायला. नाही तर तिथं काढशील गुंड्यान लावशील गुंड्या तामाशा नको करू माझा. अरे मला कळत नाही का. एक तर म्हातारे म्हणले चांगले पोरं घेऊन जा. आता तुला सोडून कोणता मित्र आहे का मला? म्हणून तुला घेऊन चाललोय. गडबड नाही गोंधळ नाही. आपण एकदम सभ्य सुशिक्षित. तो ठरलंय ना करायचं लग्न तुला. अरे फिक्स. म्हणजे नसल करायचं तर मी आहे ना. तू आहे ना म्हणजे काय मी बसू का असंच मग? हा नाही 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 तोच करू आधी मग बघ तिला बोलशील का मग तिची कोणी मैत्रीण वगैरे असलं तर. असले ते सांगतो माझ्या म्हाताऱ्याला परत एखादा जादू टोना हाणायला लावतो तू बी लगे हात उरकून टाकतो. तर बस पलीकडून चल, लय गडबड झाली. चल बस 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 लवकर. हा चल. कसे चल बरं पटक्यान. अशी गडबड होती बघ. टाक गिअर टाक डायरेक्ट चौथा. गडबड करायची नाही बरं का अजिबात. तुला मोठं इथं बोलवलं गाड्या आपल्याला तर काय माहित नव्हतं. पण बघू आता हा काय होते काय नाही. गडबड नको करू. हा काय ओय लय मोठं हॉटेल आहे अक्षया. ओय खाली खाली लागला की अडवणी करायला. इकडे ना. अरे ते बघ ना काचान बिचान आणि त्या फ्रीज मध्ये बाटल्या पाय ना. अरे गप्प ना नको अडवण करू. ते पुरीला फोन लावतो ते आलेत का नाही. नाही नाही मला आहे ना 90 मारून दी तसं माझ्या डोक्याने चालणार. हा येडा आहे का? पोरगे बघायला आलो का 90 मारायला आलो आपण. मग अरे तू माय जुळायचं तोडून टाकशील लगेच. मग कधी मारायची. मला माहिती तू पेल्यावर अडवण करतो. थांब मी ते पोरीला फोन लावतो कुठं आले ते बघू दे मला. बघ बरं. अरे आले असते ना त्या हॉटेल मध्ये. अरे पण कशाला फोन लावतो. चल बघू वाट बघू. चल चल चल. अरे फोन तर लावू दे ना. नको लव रे आले असते ना त्या. चल चल. कशा असन ग ते? काय माहित कशा असतील काउंड कुठली. मला तर धाकधुकच होतोय बघ. बघतो बघू ना अगोदर. सावलीत लावली ना गाडी. सावलीमध्ये घ्या पुढे. किती वेळ देणार? तुला काय करायचं किती वेळ लागला तरी? नाही मला भूक लागली तर. मध्ये तिकडे टपरी तिकडे जाऊन काहीतरी खा. आलो आम्ही. किती वेळ लागेल मला परत पप्पाला आणायला जायचे. अरे किती वेळ लागू दे. तू पप्पाचा ड्रायव्हर आहे का माझा ड्रायव्हर आहे? म्हणून पप्पाला 17 वेळेस सांगते मला हे असे म्हातारे नको यंग पोरं ठेवायला. तर पप्पाला भरोसा नाही माझ्यावर. हे असे 12 चौकशा करता. मग किती वेळ लागणार काय तुम्ही लागणार? पप्पाचा ड्रायव्हर आहे का आमचा ड्रायव्हर आहे हे फक्त सांगा. काय काम असतं तुमचं प्रत्येक वेळेस? चांगल्या कामाला चाललोय ना आम्ही. आ दरवेळेस टोक लावतो तुम्ही. नाही ह्याला उद्यापासून ना काढूनच टाकायला लागतोय. तर इथं कशाला आलो होतो आपण? हे ते तुला कशा काय करायचंय? कशाला आलो काय? तू मला- माझा बाप आहे काय मला विचारायला? मला पप्पाने विचारलं तर सांगायला नको. ह्या पप्पा विचारता सांग. आम्ही बोलू काय आम्ही बोलायचं बोलतो काय बोलायचं ते तुला नाहीत विचारणार काय. आम्ही त्याच्या मुली आहेत आम्ही सांगू. एवढी चौकशी नाही करायची. गाडी पुरतच राहायचं. बाकीच्या चौकशी नाहीत करायचं. काय करताय कुठे जाताय हे सांगायचंय ते सांगायचंय. कळलं का? थोडेफार पैसे देता का मग गाडी धुवून आण. ते. कशाला गाडी धुवायची आहे की चांगली? नक्की पैसे म्हणजे गाडी धुवायची नावाखाली स्वतःला खर्च करायचा असं अगं नाही. जाऊ दे चल ह्यांच्या कुठे नादाला लागतो. सकाळी नाही का कळलं गाडी हे करायची. पण ते पप्पा मला विचारलं मी त्या काय पप्पाचं सांगू. धोरण मला सांगू नको. बस इथं भूक लागली जा तिथं टपरीत वडापाव खा. आल्यावर देते मी पैसे. इथं तुम्ही कोणाला भेटणार आहे तर काय? अरे गप ना किती वेळेस सांगते गप म्हणते ना. किती वेळेस कोणाला भेटणार आहे काय करणार आहे. चल हो गाडीत. मूर्ख कुठला. चल तू काय नादाला. गाडी इथं उभं राहा. चल
लोक म्हणतात ती काय खोटं नाही. माजलेल्या घरची माजलेल्या अवलाद येते. यांना ना बापाचा धाका ना आईचा धाक. अशाच बोंबलत हिंडा. वरुणीचा बाप मला विचारतो झक मारायला, माई पोरगी कुठे गेली, माई पोरगी कुठं. त्याला काय घंटा सांगू का मी कुठं गेली. इथं आलं का हिचे बोलणे खा, तिथं गेलं का त्याचे बोलणे खा. आणि ती एक झिपरी कोण होती कोणाला माहिती, कोणाची कोण, हिची मैत्रीण. मला माया कानफडात मारायला निघाली. यांच्याकडे बघतोच मी जराशी का आता सगळं सांगतो चाडून वाढून. आता बघतो तिथे सगळं बापाला सांगतो. जाऊन तिकडे लयच गार आहे रे इथं. हा ना हायला हॉटेल पाय खाली घे. राहू दे ना, लय भारी बापाला वाटतंय. आलं का पोरगे बघा पाय खाली घे. अयो येड्यावरून बसतो कसं बी. कुठे पोरी कुठे त्या? मग आले नाही तर मी फोन लावून बघतो. कर बरं पटक्यान फोन. मध्ये बोलू नका अजिबात. नाही नाही, तुला पाच काही सवय. फोन लाव रे. स्पीकर. हॅलो हॅलो. हा कुठपर्यंत आलेत? हो आलोय ना इथे, आलोय म्हणजे हॉटेलच्या बाहेर येतोय. मग कोण कोण येतंय? मी आणि माझी मैत्रीण. हा का? हो. बर बर या मग. आम्ही बसलोय तिथंच 1 2 3 मधल्या टेबलला बसलोय. ठीक आहे चालतंय, आले मी. हा ये मग लवकर. तिची मैत्रीण पण येऊ राहिली. अरे मग हा येऊ राहिली पण हे बघ हे बघ, म्हणजे आता तुझ्या मुलीला बघायला आला ना, काय नाव आहे तिचं? पूजा. हा, तिला सांग तिच्या मैत्रिणी संग मी सेटिंग लावून दे म्हणून. अरे आधी मग जुळू दे, मग तुझी सेटिंग लावून अरे देतो. तुमचं जुळलेलंच आहे. आम्ही इकडे जातो ना साईटला दोघं. काय तसलं काय करायचं नाही. साईडला दोघं बिग नाही काय असं नाही. तुम्हाला बोलणं करू दे आधी. लग्नाचं माय म्हातारा हानी ना मला. मला नाही लग्नाचं तेवढंच आपलं लफड. लपड आता बंद. गप बसते येतीन बितीन. जरा शिस्तीत बस, शिस्तीत बस, बस शिस्तीत असं बस. आपण बरं, खेड्यात बाई, नाही वाटलं पाहिजे. माझं म्हणणं पण तीच सांग. नाही ना मी देतो ना जमून. मी देतो ना जमून. हा टेन्शन नाही घ्यायचं. काय मग गाडीतलं शर्ट कधी घातलं तू? म्हणजे तो मला होता धुव लागली होती गाडीतली. किती घाण गाडी होती ती. घाण गाडी होती वय. मग आणि मला सांगून घाली तरी म्हणलं शर्ट कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. भारी दिसतोय ना. राहू दे आता, त्यांना कळू नको देऊ माझं पण शर्ट आहे. तुला तिनं बघितलेलं आहे का पूजेनी? नाही तर तिला वाटण मीच नवर देवे. माझ जमन तो 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 बोंग बाऊ हे झालं. मग बोंगा झाला तो. मग एक काम कर, तुझा घरी जर तुला सोडून येतो मग. कुठं? नाही नाही, मग गप बस ना. तुझ्या जवळ काय फोन मा- करणार फोन करणार. केलंय ना आता डबल डबल नको. त्यांना वाटतं नेले उतावळे आहेत. आपण आता खेड्यातले वाटलं नाही पाहिजे. स्टँडर्ड मग स्टँड वरच आहेत आपण. आपलं ते स्टँडर्ड स्टँडर्ड. स्टँडर्ड असं वाटलं पाहिजे. खेड्यातले अजिबात गावठी वाटलं नाही पाहिजे. आणि व्यवस्थित बोलायचं पद्धतशीर. काय हवंय? चेहरा पुसून घेतो ना. अरे रुमाल नाही येतो तुला कसं अरे आहे? चेहरा सर्दी झाली थोडं. असे चाळे ते आले करू नका. नाही नाही, लय आपलं मस्त भारी राहणार आहे आपण स्टाईल मध्ये. हा एक काम कर, आता तोंड पुसलं ना, एक घरी नाही 4-5 सकाळी काम येते पुसाल तुला. भाव ते करतो काही. मग काय तुला कळतं का काही? मग जरा शांत बस ना. पान नाही काय माहिती हे नाही काय. आता असं नको बोलू रे. काही त्यांना येऊ दे. मला एक तास- बरं 90 महाराज जिंकतावर मग फुल असं मस्त फकाट होऊन बोलू त्यांसंग. घोडे लावू 2-3 नाही घोडे नको. मी काय म्हणतो आता जरा शांत बस. डोकं दुखं राहिलं ना तो 90 आलो का. अरे त्याच्यामुळे एकदा जमलं ना माझं, त्यांना हाकलून देऊन लगेच 90ला बसून तू का मग टेन्शन जमतंय ना इथं हॉटेल आहे. लगेच जमलं का लगेच जावं इकडे रूम मध्ये. नको नको नको, कशाला लग्न झाल्यावर आताच कशाला. अरे शहरातली पोरगी ती लय लय माझ्या राहतो या. मलाच अशा गुदगुल्यावर राहिल्या. कस तरी होतात ग. बस शहरातली पोरगी म्हणला का मला कस तरी होत. मला तिची मैत्रीण हा म्हणली का आम्ही लगेच इकडे जात असतो रूम मध्ये. पहिलं मला तिथं हा म्हणू दे. येड्या असं नको करू. बरोबर. फोन कर दे. मी लोक फोन नंबर दे बरं मला. ग बस मला माहिती रातभर चॅटिंग करीत बसशील. जे येत काय ना असं व्हॉइस मेसेज बोलतो हॅलो कुठे. बरं. येड्या राम. हॅलो लाव कर ना. अरे हा हॅलो. किती वेळ लागेल ना? जरा लयच उशीर झाला काय? हे काय तुमच्या समोरच आहे. हा 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 इकडं. सॉरी लईच लेट झालं का? नाही नाही काय नाही. आम्ही आता जस्ट 5 मिनिटं झाले आहे ना येऊन. लेट खायचं.
हाय हाय. हॅलो. बरं, प्रवास व्यवस्थित झाला ना? हो तुमचा. आमचं काय, आमचा दररोजचा प्रवासच असतो ना. अच्छा. कसा झाला प्रवास? हो हो खूप छान झालं. जरा नाही एकदम मित्र आहे ना जवळचा, एकदम अच्छा. भावासारखा. हो का. काय प्रत्येक गोष्टीला मी त्याला संग नेत असतो. काय नाव त्यांचं? सुहास हा. माझं नाव. तुमचं? अश्विनी. मस्त. आहे ना मस्त. तू जरा स्वस्त बस ना जरा, होय ना माग. मग आयटम आहे मस्त, म्हणून बसू नाही शकत स्वस्त. अरे गप्प. काय काय म्हणजे तकलीफ काय नाही झाली ना अजिबात? नाही तशी नाही. झाली जरी असते ना, मला जर एक फोन जरी केला असता 0 मिनिटात आम्ही दोघं तिथं हजर झालो मी असतो. फोन करायच्या आधी आलो असतो. नाही नाही, आमचा ड्रायव्हर होता ना सोबत, त्याच्यामुळे आमची काही गाडी आहे, प्रॉब्लेम. आम्ही तसं नाही येत पायी पायी. गाडी आहे, ड्रायव्हर आहे. आम्ही- आमची गरज नाही लागली असती. नाही आम्ही बी बैलगाडी नाही आणली. तू काय घेणार म्हणजे तसं याला सांगायला वेटरला, आता तुमच्या खेड्यात तर भेटत नसन तसं सांगा काय घेणार, म्हणजे मी ऑर्डर देते पटकन. सॉरी बरं का, त्यात तुझी काही चुकी नाहीये. तू पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आला असेल नाही का, मी चुकले इथं तुला बोलवायला. कसं आहे तसं पण तुम्ही डाळ भात खाणारे माणसं, तुला काय कळणार आहे हॉटेलचं. आणि बाय द वे तुम्हाला बघायला आलाय ना, आणि कशी वाटली मी तुला. तसं मला तर पाहायचं नव्हतं, आणि पप्पा म्हटले ना म्हणून यावं लागलं मला. कसं आहे ना, आम्ही बिझनेसमॅन माणसं आहेत. आम्ही तसं नवऱ्यापेक्षा पैशाला महत्त्व देतो. आणि तसं पण लग्न झाल्यानंतर 10 वर्ष तरी मुलं नाही पाहिजे, नाही तर तुझे आई वडील खेड्यातले म्हणतील लगेच मुलगा पाहिजे म्हणून, पोरं पाहिजे. त्याला मी राजी नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सिटीत राहते माहिती ना, आणि तुमच्या खेड्यातल्या लोकांचं असतं याचे पाय पड, त्याच्या पाय पड, आईचे पाय पड, बहिणीचे पड. तसलं काही मला अजिबात जमणार नाही, कळलं का. आणि तुला सांगते, मी कायम पार्टीला जाते. असं नाही का रात्रीच का आली, दुपारीच का आली, असं मला अजिबात चालणार नाही. आणि तुला पण माझ्यासोबत राहावं लागेल सिटीमध्ये, तुझ्या आईवडिलांना सोडून. आणि त्याचं काय आहे ना, तुझ्या शेतामध्ये आम्हाला कंपनी टाकायची, त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करते. तुला लेट तर नाही झालं ना रे, बस किती वाजता आहे तुझी. तसं काय आहे ना, आम्हाला बसमध्ये बसायची सवय नाही, धक्के खात. उशीर झाला असेल तर सांग, नाही तर मग आम्ही सोडू आमच्या कारणे. म्हणजे तुम्ही लय मोठे माणसं आहेत. शेवटी तुम्हाला शेतकऱ्याची गाठ घ्यावाच लागली. आणि काय ग, आमच्या हॉटेलमध्ये काहीच मिळत नाही. तुझ्या माहिती करता सांगतो, जे आम्ही पिकवतो ना ते तुम्ही खाता. आणि काय ग, तुमच्याकडे काय मिळतं ते मिळमिळत खाणं. आमच्याकडे मिळतो तो गावरान रस्सा. आता तुमच्या नाड्याच्या खाली बी उतरायचं नाही ती. आणि चायनीज आळ्या खाणारे माणसं तुम्ही. आणि जलमल्यापासून कधी गावरान कोंबडीचा रस्सा खाल्लाय का. आणि तो चव नसलेला भात खाऊन जागता तुम्ही. जलमल्यापासून कधी पाठीवरची पुरणपोळी खाऊन बघितली का. पोळी सोडा हो, बिगर बापाची अवलाद असले चिकन खाणारे तुम्ही. हायला हिला बघाला जसं तू लय मोठे अफसर आहे. आणि एवढं लक्षात ठेव, आमच्या खेड्यातल्या मुली आहेत ना, एखाद्या मुलासंग बोलायचं जरी म्हणलं ना तरी 4 वेळा विचार करतात. आणि तसं बी तुम्हाला काय नवऱ्याचं महत्व कळणार आहे. आणि हा, नवऱ्यापेक्षा पैसा प्यारा झालाय तुम्हाला. आणि ते बरोबर आहे ना, नवरा कशाला पाहिजे तुम्हाला. बिगर नवऱ्याची बी पोरं होतेत ना आता. आणि कोणत्या आई वडिलांची इच्छा नसती की त्याचं लग्न व्हावा, त्याला मूलबाळ व्हावा, त्यांना खेळावा नातवांसंग. कोणत्या आई बापाची इच्छा नसती. आणि राहिलं ते वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचे, तसं आम्हाला बी काही शौक नाही. पण आमच्या संकटाकाळी ती उभा राहतात, म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतं. आणि हा, आमची संस्कृती आहे ती. तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांसारखं वागायला आम्हाला जमत नाही. आणि काय म्हटली, लग्न करून तुझ्या पशी राहायचंय म्हणजे तुला नवरा नकोय, तुला घरगडी पाहिजे काय. आणि तुझ्यापेक्षा ज्यांनी मला जन्म दिला ना, मला ते प्यारे आहेत. आणि एक लक्षात ठेव, मी खानदानी खेड्यातला गावठी मुलगा आहे असं समज. आणि शेतकऱ्याची अवलाद आहे मी, शेतकऱ्याची. आईला बापाला सोडायचं म्हणलं ना, मला अजिबात जमणार नाही. आणि तू काय म्हटली, तुझी बस किती वाजता आहे. शेतकरी जरी असलो ना तर गावात जायला आणि दूध घालायला बुलेट वापरतो मी, बुलेट. आणि राहिला बसचा विषय, 15 लाखाच्या गाडीत भेटायला आलो मी तुला. आणि ते डबडे घेऊन आली 3.5 लाखाची स्विफ्ट डिझायर खटारा गाडी मला भेटायला.
आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, बापदादाची शेती आहे ना, तीच आमच्यासाठी लय मोठी कंपनी आहे. आणि तुमच्यासारखे शहरातले लोक आहेत ना, आमच्याकडे भीक मागतात तुमची कंपनी टाकायला. सांगतो मी स्वतः एक BSc B.Ed माणूस आहे. आणि राहायला लागण्याची गोष्ट ना, तुझी कंपनी गेली तेल लावीत आणि तू बी गेली तेल लावीत. आणि तुझ्यासारख्या 2 मुली आहेत ना, माझ्या शेताचा हिशोब बघायला 2 मुली माझ्याकडे कामाला आहेत. आणि लग्न तर लय लांब राहिलं, तुला ना माझ्याकडे कामाला सगळं ठेवणार नाही मी. आणि तुझ्या बापाने माझ्या बापाला बनवलं, तुम्ही शेती द्या आम्ही तुला मुलगी देऊ. अगं आज मी इथं आलो नसतो, पण माझा बाप नाराज झाला असता, म्हणून माझ्या बापामुळं मी इथं आलोय. कळलं का? काय गरज नव्हती मला लग्नाची बी. आणि हा, आम्ही जातो आता. तुम्ही एक काम करा, पोटभर जेवण करा, बिल देतो आम्ही. हा, काय नाही तेवढे बी पैसे का आणायचे कोणाकडून मागून? का पप्पाला फोन लावायचा आहे? पप्पाला फोन लावून मागायचे असेल घ्या मागून, काही गरज नाही, आम्ही देतो. आणि तुमचा जो बाहेरचा ड्रायव्हर आहे ना, त्याला जीव घाला पोटभर, वाटलंच घरी बांधून न्या, आम्हाला काही कमी नाही. कळलं का? त्याला तिकडे ठेवलंय बिचाऱ्याला. हा, आणि हे माणूस यांची शहरात राहतात माणसं. अरे तू तुमच्या जिंदगीवर असल्या, अरे आमच्याकडे कोणी आलं तर पाहुण्याला आम्ही घरी झोपू घालतो, त्याला आंघोळ घालतो, चहा पाणी सगळं करतो. तुम्ही अरे कंटिन्यू माणूस काम करतो, त्या माणसाला तुम्ही बाहेर ठेवलंय. असले कसले हलकेत माणसं आणि मला येते हे समजा ना, की घरी सांगून आले की नाही काय मी बापाला, आम्ही हा. चाललोय पोरग बघायला. का दुसऱ्यालाच भेटायला चालले होते, नाही म्हणून आले आम्हाला भेटायला. शहरातले तुम्ही काय, तुमचा काय भरोसा भाऊ आहे का नाही? जरा रडू नका, टिश्यू पेपर डोळे पुसा. चला. अरे थांबा, चुकले मी. आय एम रिअली सॉरी. मला वाटलं खेड्यातले मुलं येडे असतात. मला कंपनी नको. आणि तुला सांगते, मला खरंच मनापासून तू आवडला. मला माफ कर. मी तुला खरंच कमी लेखले रे. पण खरं सांगते, तू तुझ्या खेड्यातला अभिमान आणि संस्कृतीला विसरलं नाही. आणि अशा मुलासोबत मला खरंच लग्न करायला आवडेल. मी बोलते पप्पासोबत. आणि खरंच परत एकदा सॉरी. जमलं मग तुमचं. माझं बघ ना भाऊ. अरे गप ना. बर, मी जरी काय बोललो असेल तर कसं, मला काही गोष्टी सहन होत नाही. मी रागाच्या भरात बोललो असेल तर माझी पण बी सॉरी. नाही नाही, खरंच खूप निर्मळ मनाचे आहे तुम्ही. बरं, काही घ्यायचं का मग? जेवण करू पाठीमाग. बर चल जेवण करू. हा चला चला. चल. आलो पाय गुतलाय. ऐका ना, मी पण खेड्यातला आहे. आणि आमचा दोघाचा बांधाला बांधे, त्याच्याकडे जेवढं आहे ना तेवढंच माझ्याकडे. म्हणजे तुम्ही मला आवडले बरं का, तुम्हाला काहीच कमी नाही पडणार. तुम्ही एक काम करा, तुमच्या पप्पाला विचारून बघा, कंपनी टाकायची असली तर मी दिली असती अर्धा एकरवर. हा होय, जमल का? हसले म्हणजे जमल. चला चला जेवण करू. पोटभर खा बरं का, टेन्शन नका घेऊ. चला चला, हात द्या. चला चला. नको नको. हा काय हो, काय नाही, लाजू नका तुम्ही. चला चला चला. किती बरं हसता बरं तुम्ही.